आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई अगं काय हे, सावीनं काही खाल्लं नाही. तुम्ही काय करताय सगळे? हो अगं, तेव्हापासून मी तोच प्रयत्न करते. थांब आणते. साऊ साऊ बाळा, आता आईला भेटलीस की नाही फोनवर? हे बघ, तू दूध नाही पिली ना तर आईला वाईट वाटेल बर का. चला आईशी बोलणं झालं का नाही आता फोनवरती? चल बाळा, दूध पिऊन घे. सर्व पेलं ग बाळ दूध. शहाणं बाळ माझं ते. हा आणि बाळा हे बघ, मला ना थोडे दिवस येता येणार नाही घरी, त्यामुळे तू कोणाकडे हट्ट करायचा नाही, कोणालाही त्रास द्यायचा नाही. बाबाचं आजीचं सगळ्यांचंच ऐकायचं. ओके? पण आई, बाबा तर तुला उद्याच घरी आणणार आहे. त्यासाठीच तर तो आता बाहेर गेलाय. बाबा आता बाहेर गेलाय? होय सर्व. अगं खरं बोलते ती. फोन द्या लवकर, उशीर होत आहे. कोणी यायचं. बरं ठीक आहे सावी, काही असू दे माझं ऐक. हे बघ, मी जे जे काही सांगितलंय मला प्रॉमिस कर तू माझं ऐकणार आहे. प्रॉमिस. छान बाळ आहेस ना तू माझं? घरच्यांचं ऐक सावी. मी हॅलो हॅलो आई. आजी कट झाला फोन. मला अजून बोलायचं होतं तिच्याशी. ते आता उद्या बघू आपण. पण आता आईने काय सांगितलं लक्षात आहे ना तुझ्या? हो, गुड गर्ल सारखं वागायचं. छान माझं बाळ. आय मिस यू आई. आदित्य मला सोडवण्यासाठी हे सगळं करतोय का? आणि तो एवढ्या रात्री कोणाकडे गेला असेल? एवढ्या रात्री कोण बेल वाजवतंय? कोण आहे? हॅलो, कोण बेल वाजवून जातं ना? तू इथे काय करतोयस? इथे काय करतोयस रे? तुला जाब विचारायला आलोय. कसला? सुंदरीला अटक का केलीस तू? हे विचारणारा तू कोण? तिचा नवरा आणि सावीचा बाप. त्या घरात ना बरीच माणसं आहेत जी सुंदरीची वाट बघतायत. सुंदरीला सोड, सगळ्यांसाठी मला घेऊन जायचंय तिला. हॅलो, मला ना अजून नवीन नाटक नकोय. आणि काय रे, तुला काय अशी अचानक सुंदरीची काळजी वाटायला लागली? कोण विश्वास ठेवणार तुझ्यावर? जा घरी जा, झोप जा. त्याला तुझं, मी इथे टाइमपास करायला नाही आलोय. मला माहितीये तुझा पर्सनल राग आहे सुंदरीवर, म्हणून तू तिला अटक केलीस. वा, छान करतोस रे ऍक्टिंग. म्हणजे सगळं स्वतः करायचं आणि दुसऱ्यावर टाकायचं, म्हणजे माझ्यावर टाकायचं. मी काय केलं आता? अरे सरळ कळतंय, सुंदरी हे सगळं कोणत्याही कारणाशिवाय करणार नाही. हे सगळं तू करतोयस, तू करून आणतोयस. नाही, मला तर ऑलरेडी तुझ्यावरती डाऊट होताच, पण तू इथे येऊन तो क्लिअर केलायस. या मागे सगळं तुझा हात आहे. तुला ते फसवा फसवी करणं बरोबर जमतं ना? तोंड सांभाळून बोल धनंजय. अच्छा, म्हणजे तुला वाटेल ते तू करू शकतो आणि मी बोलायचं पण नाही. तुला कळतंय का तू काय बोलतोयस? हे पॉसिबल आहे का? मी सुंदरीला काहीतरी करायला सांगेन आणि सुंदरी तेच करेल? कसं पॉसिबल आहे? कमॉन यार, कमॉन. जसं तू सावीला हाताशी धरून माझं लग्न मोडलंस तसंच आताही करत असशील. नाही, फक्त आता फरक इतकाच असेल की तिच्या डोक्याला बंदूक लावून करत असशील तू. हे बघ, सावीचं नाव घ्यायचं नाही याच्यामध्ये. नाहीतर काय? हे बघ, आपल्यामध्ये गोष्टी चालल्यात ना, सावीचं नाव घ्यायचं नाही. तुझ्या तर सोडणार नाही मी. सावीचं नाव घ्यायचं नाही. बोल.
का करतोय सगळं? का करतोय म्हणजे माझ्या मुलीसाठी सावीसाठी करतोय मी हे. तिला प्रॉमिस केलाय की काही झालं तरी मी तिच्या आईला घेऊन येणार आणि मी तिचा प्रॉमिस नाही तोडू शकत. हे सावीचं काय रे यात? हे बघ, सावीसाठी मला सुंदरीला सोडवायचंय. मी खूप प्रयत्न केले पण ती नाही जगू शकणार सुंदरीशिवाय. तू कधीतरी लग्न करणार होतास ना सुंदरीशी, सावीचा बाप होणार होतास. तू विचार नाही केला की तू जर सुंदरीला अटक केलीस तर सावी कसं जगणार, काय होणार तिचं? बघ, मी तुला रिक्वेस्ट करतो, माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही, पण प्लीज सावीसाठी, सावीसाठी सुंदरीला सोड प्लीज. धनंजय बघ, माझं ऐकून घे. बघ, मला माहितीये की तुम्हाला सगळ्यांना वाटतं मी एक वाईट माणूस आहे, चुकीचा नवरा, चुकीचा मुलगा आहे. पण जगात फक्त एकच नजर आहे, जिच्या नजरेत मी तिचा सुपर हिरो, आणि ती नजर मी खोटी ठरवून देऊ शकत नाही. आजपर्यंत मी सुंदरीला, सावीला वेगळं करण्याचे बरेच प्रयत्न केले पण ते कधी पूर्ण होऊ शकले नाही. आणि आता ते प्रयत्न सुद्धा मला करायचे नाहीये. ते वेगळं होऊ शकत नाही. ऍटलिस्ट मी त्यांना एकत्र तरी आणेन. मी तुझ्यासमोर हात जोडतो. मी सावीला प्रॉमिस दिले आणि ते प्रॉमिस मी तोडू शकत नाही. मला सुंदरीला घरी घेऊन जायचंय. पाप म्हणून आजपर्यंत काहीच केलं नाही, एवढं करू ते मला. प्लीज सुंदरीला घरी घेऊन जाऊ दे. मी तुझ्यासमोर हात जोडतो. आदित्य, तू ती गोष्ट ऐकलीस का? लांडगा आला रे आल्याची. तुझं तसं झालं आता. तू आता कितीही जोरात ओरडलास ना की हे खरंय, हे खरंय, तरीही सगळ्यांना खोटच वाटणार आहे. घरी जा. पण माहित नाही का रे, पण आज तुझ्यावर विश्वास ठेवा असं वाटतंय. मदत करावीशी वाटते तुला. पण आदित्य, तुझं नशीब खरंच वाईट आहे. माझ्या हातात काहीच नाहीये. सुंदरी जेव्हा कस्टडीमध्ये होती, तिला स्टेटमेंट देण्या अगोदर मी 1000 वेळा विचारलं की खरं काय ते सांग मला, पण तिने काहीच सांगितलं नाही. मला माहिती ती काहीतरी लपवते, पण ती काहीच सांगायला तयार नाही. आणि आता सगळं कोर्टाच्या हातात आहे. माझ्या हातात काहीच राहिलेलं नाही. तुला सांगायचं झालं तर बऱ्याचशा गोष्टी कॉम्प्लिकेटेड आहेत. आता फक्त इतकंच सांगू शकतो की जे काय आहे ते कोर्ट ठरवेल. आय एम सॉरी. येतो. आदित्य,